हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन 10th स्टँडर्ड. आम्ही एका नवीन चॅनलला सुरुवात करत आहोत. आमच्या चॅनलमध्ये आम्ही सायन्स सब्जेक्ट आणि मॅथ्स सब्जेक्ट शिकवणार आहोत. तर ह्या चॅनलमध्ये 10th स्टँडर्डचा सायन्स सब्जेक्ट जो आहे तो मी दीपाली कदम तुम्हाला शिकवणार आहे. सायन्स म्हणलं की मुलांच्या अंगावर काटा येतो. अरे मी सायन्सचे एवढे लेसन्स आहेत, अरे हे किती थेरॉटिकल आहे, हे खूप लेंथी आहे, मग ह्याचा अभ्यास मी कसा करू, हे कसं लक्षात ठेवू, हा पॉईंट्स माझ्या लक्षातच येत नाहीये, हा पॉईंट मला समजतच नाहीये, हा पॉईंट डायग्राम अरे खूप डिफिकल्ट आहे, मग मी कशी लक्षात ठेवू. किंवा अजूनही काही तुमच्या डाऊट्स असतात. मुलांना सायन्स म्हटलं की मुलांना अभ्यास करतानाच एक प्रेशर राहतं. तर आता हे प्रेशर कमी कसं करता येईल, तुम्हाला प्रत्येक पॉईंट कसा लक्षात ठेवायचा, प्रत्येक पॉईंट कसा समजून घ्यायचा, नंतर तो कसा लक्षात ठेवायचा, हे मी तुम्हाला ह्या चॅनल थ्रू सांगणार आहे. तर माझा हाच प्रयत्न राहील की तुम्हाला मॅक्झिमम 10th स्टँडर्ड म्हटलं की तुमचं मेन उद्दिष्ट हेच असेल की तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर कसं करता येईल. तर माझा ह्या चॅनल थ्रू हाच प्रयत्न राहील की सायन्स सब्जेक्टमध्ये तुमचा मॅक्झिमम स्कोअर कसा करता येईल, तुम्हाला मॅक्झिमम अभ्यास कसा करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक पॉइंट कसा लक्षात ठेवायचा हे तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. आता सेकंड लेसन, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट. तर लाईफ प्रोसेसेस म्हणजे आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपण ज्या प्रोसेसेस परफॉर्म करतो त्या प्रोसेसेसना म्हटलं तर लाईफ प्रोसेसेस. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, जे जिवंत असतात त्यांना म्हटलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये फंजा येतील, बॅक्टेरिया येतील, व्हायरसेस येतील, ह्युमन बिईंग येतील, ॲनिमल्स येतील. सगळे जे जे जिवंत असतील ते सगळे कोणामध्ये येतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये येतात. नेक्स्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेस. आता हे लिव्हिंग मध्ये कोणकोणत्या लाईफ प्रोसेसेस असतात आपण बघूया. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी. आता हे ह्युमन बॉडीमध्ये आपण कंटिन्युअसली काय करत असतो, व्हेरियस प्रोसेसेस परफॉर्म करत असतो. कोणकोणत्या प्रोसेसेस परफॉर्म करत असतो, कोणकोणत्या कोणकोणत्या सिस्टीम्स असतात, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिस्पायरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम्स अँड कंट्रोल सिस्टीम. आता ह्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, डायजेस्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहित आहे पचनक्रिया. रिस्पायरेटरी म्हणजे आपण जे श्वासोश्वास घेतो आणि एनर्जी प्रोड्यूस करतो. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे जिथे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेशन्स केलं जातं. एक्सक्रिटरी म्हणजेच आपण जे काही अन्न ग्रहण करतो तो त्यातून जो वेस्ट मटेरियल असतं ते बाहेर फेकण्याच्या प्रोसेसला एक्सक्रिटरी सिस्टीम म्हटलं जातं. अँड कंट्रोल सिस्टीम म्हणजे पूर्ण बॉडीला जी कंट्रोल करते ती असते कंट्रोल सिस्टीम. Different external and internal organs are performing their functions independently. आता ह्या ज्या काही आपण प्रोसेसेस बघितल्या, डायजेस्टिव्ह सिस्टीम टू कंट्रोल सिस्टीम, आता ह्या कोण परफॉर्म करतात, तर काही एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन्स परफॉर्म करतात. इंडिपेंडेंटली एकमेकावर डिपेंड न होता जे परफॉर्म करतात, बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. एकमेकांवर डिपेंड नसतात परंतु एकमेकांबद्दल कोऑर्डिनेट असतात. म्हणजेच ते एकापाठोपाठ एक क्रिया घडून येते. त्याला म्हटलं तर कोऑर्डिनेशन. म्हणजे एकमेकांना हेल्प करतात, म्हणजे एकमेकांवर एक प्रोसेस झाले की दुसरी प्रोसेस चालू होते. देअर इज अ नीड ऑफ अ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आता ही जी काही प्रोसेसेस आहे, डायजेस्टिव्ह, रिस्पायरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी, कंट्रोल सिस्टीम, आता ह्या ज्या काही प्रोसेस आहेत तर ह्या प्रोसेस कॅरी होण्यासाठी कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते. आता ही जी काही एनर्जी आहे तर आता व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी, तर ह्या एनर्जीचा सोर्स काय, व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी, ह्या एनर्जीचा सोर्स काय असेल सांगा बघू.
कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स. कोणते? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स and lipids are the main source of energy. हे जे काही आहेत ते कसे आहेत? तर मेन सोर्स ऑफ एनर्जी आहेत. म्हणजे आपला पूर्ण बॉडी मध्ये आपण कोणा थ्रू एनर्जी मिळते आपल्याला? कार्बोहायड्रेट थ्रू, फॅट्स थ्रू, लिपिड्स थ्रू आपल्याला एनर्जी मिळते. अँड इट इज हार्वेस्टेड इन अ मायटोकॉन्ड्रिया. तर ही एनर्जी कुठे जमा होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये ही एनर्जी जमा होते. प्रत्येक सेल्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो आणि ही एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असते. तर ही एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? ही जी काही एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर आपल्याला फूड स्टफ फक्त फूड स्टफच का? तर ह्याच्यासोबत आपल्याला कशाची गरज असते? ऑक्सिजनची. कशाची गरज असते? ऑक्सिजनची ही गरज असते. सो नॉट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट बट ऑल्सो oxygen is also necessary for the production of energy. आता हे एनर्जीचं प्रोडक्शन होत असताना प्लांट जे असतात, प्लांट्स हा कसा ग्रुप आहे? प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक. प्लांट कसे असतात? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय? दे प्रोड्यूस देअर ओन फूड. ते काय करत असतात? तर स्वतःचे फूड स्वतः तयार करतात. अँड दे आर स्टोर्ड इन फ्रुट्स, लीव्स, स्टेम्स अँड रूट्स. आणि ते कुठे स्टोर करतात? स्टोर्ड इन फ्रूट, leaves, stem and root also. आता हे जे काही फ्रूट, लीव, स्टेम, रूट ह्याच्यामध्ये हे जे काही फूड स्टोअर करतात, तर आता हे जे काही फूड आहे ते आपण काय करतो? वी कंझ्युम these foods and obtain nutrients. आणि मग आपण त्याच्यापासून न्यूट्रिएंट, कोणते न्यूट्रिएंट मिळवतो? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स. हे आपण काय मिळवतो? न्यूट्रिएंट्स मिळवतो. प्रोटीन्स, विटामिन्स हे आपण काय करतो? त्याच्यापासून, प्लांट्स पासून न्यूट्रिएंट्स मिळवतो. सो आता प्लांट्स पासून आपल्याला कोणते न्यूट्रिएंट्स मिळतात? कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स, प्रोटीन्स, विटामिन्स हे न्यूट्रिएंट मिळतात. So we also obtain carbohydrate from milk, fruit, jaggery, cane sugar, vegetables, potato, cereals like wheat, maize, ragi, jawar, millet and rice. आता आपल्या अवतीभोवती जे काही आपण बघतो, जे काही आपण फ्रुट्स खातो, व्हेजिटेबल्स खातो, सिरियल्स असतील, पल्सेस असतील, हे जे काही आपण कंझ्युम करतो त्यापासून आपण काय मिळवतो? आपण मिळवतो एनर्जी. आता ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी आपल्याला मिळाल्यानंतर त्या एनर्जीचा उपयोग कुठे केला जातो? टू कॅरी दिस लाईफ प्रोसेसेस. तर ह्या लाईफ प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी आपल्याला ही जी काही एनर्जी प्रोड्यूस होते त्या एनर्जीचा उपयोग होतो. तर ह्या कोणत्या लाईफ प्रोसेसेस असतील? डायजेस्टिव्ह, रिस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी अँड कंट्रोल सिस्टीम. These are the life processes. लक्षात आलं तुमच्या? लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस मध्ये आपण काय बघितलं? कोणकोणत्या लाईफ प्रोसेसेस आहेत? डायजेस्टिव्ह, रिस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी अँड कंट्रोल सिस्टीम्स. आता हे कोण परफॉर्म करतं? एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन. मग ह्यासाठी कशाची गरज असते? एनर्जीची. एनर्जी कुठून, कोणत्या सोर्स मध्ये मिळते? कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स, प्रोटीन्स एक्सेट्रा.
कुठे साठवली जाते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवली जाते. आता ही जी काही एनर्जी मिळते तर आपल्याला कोणापासून मिळते, प्लांट्स पासून मिळते. प्लांट्स कसे असतात, ॲटोट्रॉपिक असतात. ते काय करतात, फ्रूट्स, लीव, स्टेम, रूट मध्ये ती स्टोअर करतात आणि ही जी काही स्टोअर केलेलं ते आपण कन्झ्युम करतो इन दी फॉर्म ऑफ दी फूड स्टफ मध्ये. फक्त फूड स्टफ सफिशियंट आहे का एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, तर नाही. फूड स्टफ सोबत काय कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. आणि मग ह्यापासून आपण काय मिळवतो, एनर्जी मिळवतो. आणि एनर्जी ह्या लाईफ प्रोसेसेस मध्ये वापरली जाते. लक्षात आला तुमच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. ओके, सेल्युलर रिस्पायरेशन बघूया आपण. डेफिनेशन: the energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cells. This is called as a cellular respiration. तर सेल्युलर रिस्पायरेशन म्हणजे काय, दी एनर्जी इज ऑप्टेन, एनर्जी मिळवली जाते इन दी फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी, एटीपी म्हणजे काय, एटीपी, एटीपी मीन्स ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. एटीपी हा काय आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. सो एनर्जी ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. आता हे मिळवण्यासाठी, एटीपी मिळवण्यासाठी काय करतं, ग्लुकोज. ग्लुकोज हा एक कार्बोहायड्रेट आहे. ग्लुकोज काय आहे, तर कार्बोहायड्रेटचा एक टाईप आहे. इज ऑक्सिडाइज केलं जातं स्टेप बाय स्टेप इन दी सेल्स मध्ये. स्टेप बाय स्टेप त्याचं ऑक्सिडायझेशन घडून आणलं जातं ग्लुकोजचं, अँड एटीपी इज फॉर्म्ड. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रिस्पायरेशन. लक्षात आलं तुमच्या, सेल्युलर रिस्पायरेशन म्हणजे काय बघा. डेफिनेशन आता आपल्याला लर्न करायचे, तर आपण काय करणार आहे, त्याचं डिवायडेशन करायचं, स्प्लिटिंग करायचं. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कोणती डेफिनेशन जर लर्न करायची असेल, तुम्हाला मोठी वाटत असेल, तर नेहमी तिला स्प्लिट करायची. म्हणजेच दी एनर्जी इज ऑप्टेन इन दी फॉर्म ऑफ एटीपी, हे एक सेंटेन्स असेल. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट, हे दुसरं सेंटेन्स असेल. इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दी सेल. झालं, 3 सेंटेन्स केले तुम्ही. दी एनर्जी इज ऑप्टेन इन दी फॉर्म ऑफ एटीपी. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट, इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दी सेल. 3 टाइम मध्ये, 3 सेंटेन्स मध्ये ती स्प्लिट केल्यावर तुमचे डेफिनेशन सहज लक्षात राहील. दिस इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर रिस्पायरेशन. लक्षात आलं तुमच्या, सेल्युलर रिस्पायरेशन म्हणजे काय, एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये मिळते, एटीपीच्या फॉर्म मध्ये. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि एटीपी फॉर्म होतो. त्या प्रोसेसला काय म्हटलं आता, सेल्युलर रिस्पायरेशन म्हटलं आता. आता आपण बघूया सेल्युलर रिस्पायरेशन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणत्या मेथडनी होतात. सेल्युलर रिस्पायरेशन्स ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड्स. 2 मेथड्सनी होते. कोणत्या 2 मेथड्सनी, सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये एरोबिक रिस्पायरेशन अँड अनएरोबिक रिस्पायरेशन होते. आता एरोबिक रिस्पायरेशन म्हणजे काय, एरोबिक म्हणजेच, एरो म्हणजेच एअर आणि अन म्हणजे एअर अब्सेंट असते. एरोबिक रिस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजन इज इन्व्हॉल्ड आणि अनएरोबिक रिस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. आता एअर मध्ये काय असेल, ऑक्सिजन असेल, तर एरोबिक रिस्पायरेशन मध्ये काय काय इन्क्लूड होतो, ऑक्सिजन इन्क्लूड होतो. म्हणजे एरोबिक रिस्पायरेशन म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतो, म्हणजे ज्या प्रोसेससाठी ऑक्सिजनची गरज असते. अनएरोबिक रिस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजन ज्याच्यामध्ये अब्सेंट असेल, ऑक्सिजनची गरज नसते आणि जी विदाउट एअर घडून येते. आता हे जे एरोबिक रिस्पायरेशन आहे ते तुम्हाला 3 स्टेप मध्ये स्टडी करायचं आहे. एरोबिक रिस्पायरेशन 3 स्टेप मध्ये. कोणत्या, ग्लायकोलिसिस, ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड सायकललाच काय म्हटलं जातं, क्रेब्स सायकल.
क्रेब्स सायकल ह्यास ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड किंवा TCA सायकल म्हटलं आता. TCA सायकल म्हटलं आता. बघा लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला विचारू शकतात. ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकलची नावं क्रेब्स सायकल, TCA सायकल. आता हे ग्लायकोलिसिस बघा, एरोबिक रिस्पिरेशन, सेल्युलर रिस्पिरेशनचे दोन पार्ट आहेत, एरोबिक रिस्पिरेशन, अनएरोबिक रिस्पिरेशन. एरोबिक रिस्पिरेशन 3 स्टेप मध्ये असेल, ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता आपण बघूया फर्स्ट पॉइंट, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस, तर ग्लायकोलिसिस म्हणजे काय बघूया. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. कुठे बघायला मिळते ही प्रोसेस ग्लायकोलिसिसची? सायटोप्लाझम मध्ये. स्टार करून ठेवायचा. हे कशासाठी विचारलं जाऊ शकतं? ऑब्जेक्टिव्ह साठी. ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठे कुठे घडून येते? तर सायटोप्लाझम मध्ये. वेळोवेळी मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे ही क्वेश्चन्स, कोणते सेंटेन्स ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे ते स्टार करून ठेवायचं. ही एक आपल्याला सवयच लावून ठेवायची, जेणेकरून आपण अभ्यास करत असताना आपली ऑब्जेक्टिव्हची ही तयारी होऊन जाते. आन्सर इन वन सेंटेन्स ही असू शकतात जे ऑब्जेक्टिव्ह असतील ते. तुम्हाला काय विचारू शकतील? कुठे घडून येते ग्लायकोलिसिस? वेअर ऑकर ग्लायकोलिसिस? प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम किंवा ऑब्जेक्टिव्ह साठी विचारू शकतात. ओके, नेक्स्ट. The molecule of glucose is oxidized step by step in the process. आता ग्लायकोलिसिस का म्हटलं? ग्लायकोलिसिस, ग्लायको म्हणजेच, ग्लायको मीन्स ग्लुकोज, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजेच काय असेल याच्यामध्ये? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन असेल. सो ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस. तर काय होतं याच्यामध्ये बघूया. ग्लुकोज पासून 2 मोलिक्युल्स ऑफ इच. पायरुविक ऍसिड काय फॉर्म होईल? पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. प्रत्येकाचे 2 मोलिक्युल्स कशापासून तयार होतील? तर ग्लुकोज पासून. पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. नेक्स्ट पॉइंट बघूया. मोलिक्युल ऑफ पायरुविक ऍसिड. आता हा जो पायरुविक ऍसिड फॉर्म झाला, तर ह्या पायरुविक ऍसिडचं नंतर कशामध्ये कन्वर्ट होणार? द पायरुविक ऍसिड फॉर्म्ड इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इनटू द मोलिक्युल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम्स. त्याला COA म्हटलं जातं, ऍसिटिल COA किंवा ऍसिटिल कोएन्झाइम A. आणि 2 molecule of NADH2 and 2 molecule of CO2 are released during this process. लक्षात आलं? ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला हे 4 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. कोणते पॉइंट्स? फर्स्ट, ग्लायकोलिसिस मध्ये कुठे घडून येते? कुठे? सायटोप्लाझम मध्ये. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय तुमचं असेल? स्टेप बाय स्टेप प्रोसेस असेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय फॉर्म होतं? 2 molecule of pyruvic acid, 2 molecule of ATP, 2 molecule of NADH2 and water फॉर्म होतं. नेक्स्ट प्रोसेस मध्ये काय लक्षात ठेवायचं? स्टेप मध्ये पायरुविक ऍसिड पासून काय कन्वर्ट होतं? ऍसिटिल कोएन्झाइम A, 2 molecule of NADH2 and 2 molecule of CO2 released during this process. आता हे तुम्हाला थेरॉटिकल जर लक्षात राहत नसेल तर एक सोपी मेथड सांगते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. बघा, हा आहे आपला ग्लुकोज मोलिक्यूल. हे फक्त तुम्हाला लर्न करण्यासाठी मी ट्रिक सांगतेय. ग्लुकोज मोलिक्यूल असेल, पण तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिताना हे जे काही थेरॉटिकली जे आहे आपण 4 पॉइंट्स मध्ये बघितलंय त्याप्रमाणेच तुम्हाला ते लिहायचंय. फक्त मी तुम्हाला लर्न कसं करायचंय ते सांगतेय. ग्लुकोजचं कन्वर्शन कशामध्ये होणार? 2 molecules of pyruvic acid, 2 molecule of ATP, 2 molecule of NADH2,
2 मोलिक्युल ऑफ वॉटर. हे कशापासून तयार होतात? ग्लुकोज पासून. आता हे जे काही पायरुव्हिक ऍसिड आहे ह्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे? ऍसिटिल कोएन्झाइम ए. लक्षात आलं? कोएन्झाइम ए मध्ये झालं. त्याच्यासोबतच काय फॉर्म झालं? प्लस 2 मोलिक्युल्स ऑफ NaDH2 प्लस 2 मोलिक्युल्स ऑफ CO2. लक्षात आलं? ग्लायकोलायसिस हे लर्न करताना तुम्हाला कसं लर्न करायचं आहे? ग्लुकोजचं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कशामध्ये होणार? 2 मोलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड, 2 molecules of ATP, 2 molecules of NaDH2, 2 molecules of water. पायरुव्हिक ऍसिडचं कन्वर्शन कशामध्ये होणार? ऍसिटिल कोएन्झाइम A प्लस 2 NaDH2 आणि 2 molecules of CO2. हे जे आपण बघितलं theoretically ते तुम्हाला ह्या एका स्टेप मध्ये कसं लक्षात ठेवायचं ही मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप जी आहे, सेकंड स्टेप एरोबिक रिस्पायरेशनची ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल. आता ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल मध्ये काय होतं बघूया. बोथ मोलिक्युल ऑफ ऍसिटिल CoA. ऍसिटिल CoA आपण बघितलं. ग्लायकोलायसिस मध्ये जो फॉर्म होतो ऍसिटिल CoA म्हणजेच ऍसिटिल कोएन्झाइम A कशामध्ये एंटर करतो? मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर करतो. आता हा मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर केल्यानंतर काय होतं बघूया. आता सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स कॉल्ड ॲज अ ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल. आता ही जी काही चेन रिएक्शनची चेन तयार होते त्या चेनला काय म्हटलं जातं? ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल म्हटलं जातं. तर तुम्हाला हेही विचारतील की ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल का म्हटलं जातं? का तर सायक्लिक चेन रिएक्शनची जी तयार होते त्याला ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड सायकल म्हटलं जातं. ही कुठे तयार होते? इज ऑपरेटेड ऑन इट इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया मध्ये तयार होते. त्याच्यामध्ये काय होतं बघूया. ऍसिटिल पार्ट ऑफ ऍसिटिल CoA एन्झाइम म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइम A मधला ऍसिटिल जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे is completely oxidized. तो काय होतो? ऑक्सिडाइज होतो थ्रू दिस सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसनी हा जो ऍसिटिल कोएन्झाइम A मधील हा जो ऍसिटिल जो पार्ट आहे तो काय होतो? कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि काय तयार होईल? अँड मोलिक्युल ऑफ CO2, H2O, NaDH2 and FADH2 are derived. आता काय तयार होणार? CO2, H2O, NaDH2 आणि FADH2 तयार होतील. आता हे झालं ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल बद्दल. आता आपण बघूया इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता ही जी काही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन जी आहे ह्याच्यामध्ये काय होतं बघूया. त्यालाच म्हटलं जातं ETC. आता आपण ही जी स्लाइड बघणार आहे त्या स्लाइड मध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल तुम्हाला डायग्रामॅटिक दाखवली आहे. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते आहे मायटोकॉन्ड्रियाचं. मायटोकॉन्ड्रिया कसं असतं? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये आउटर मेम्ब्रेन जे असेल, आउटर मेम्ब्रेन असेल आणि इनर मेम्ब्रेन अशी दोन प्रकारची मेम्ब्रेन असतात सेल वॉलमध्ये, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आता हे मायटोकॉन्ड्रियामध्ये जे इनर मेम्ब्रेन असेल ते कसं असेल? इट इज अ फोल्डेड. ते कसं असेल? फोल्डेड असेल. आता हे जे काही तुम्हाला दाखवली आहे डायग्रामॅटिक तर ह्याच्यामध्ये पायरुव्हिक ऍसिड आणि फॅटी ऍसिड जे दाखवलेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करताना दाखवलेले आहेत. तर पायरुव्हिक ऍसिड हा ग्लायकोलायसिस मधून येतो. जे ग्लुकोजच्या ब्रेकडाऊन नंतर फॉर्म होतं पायरुव्हिक ऍसिड, तर तो ह्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करेल, फॅटी ऍसिड एंटर करतील आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी ॲक्च्युली कशामध्ये घडते तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही मायटोकॉन्ड्रियामध्ये घडत असते. तर हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये
काय फॉर्म होतं तर एनर्जी फॉर्म होते इन दी फॉर्म ऑफ NaDH2 आणि FeDH2. NaDH2 आणि FeDH2च्या फॉर्ममध्ये एनर्जी फॉर्म होते आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर बाहेर पडतो. हे जे काही आपण डायग्राममध्ये बघितलं, दिस इज अ एक्सप्लेनेशन ऑफ दिस डायग्राम, मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. ऑलवेज रिमेंबर, ह्या स्लाइडमध्ये आपण काय नेहमी काय लक्षात ठेवायचं आपल्याला ते बघूया. आता ह्या स्लाइडमध्ये आपल्याला लॉंग फॉर्म दिलेत NaDH2 आणि FeDH2चे. NaDH2 म्हणजे काय? NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि FeDH2 म्हणजे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आता हे जे NaDH2 आणि FeDH2 जे तुम्हाला सांगितलेत ते तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला हे लर्न करून ठेवायचे त्याचे लॉंग फॉर्म. ते तुम्हाला फ्युचरमध्येही उपयोगी पडतील. So these both enzymes are formed in the cells and used in a cellular respiration. आता हे जे काही दोन्ही एन्झाईम्स आहेत ते सेल्समध्ये फॉर्म होतात आणि सेल्युलर रिस्पायरेशनमध्ये वापरले जातात. सो ऑलवेज रिमेंबर दिस. ह्या स्लाइडमध्ये आता आपण बघणार आहे ATP. ATPला एनर्जी करन्सी म्हटलं जातं. तर तुम्हाला इथे ATPचं स्ट्रक्चर दाखवलं. ATP म्हणजे काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन मध्ये ॲडेनिन हा एक ग्रुप असेल, रायबोज ही शुगर असेल आणि थ्री फॉस्फेट ग्रुप्स असतील. सो ॲडेनिन रायबोज शुगर आणि थर्ड जो फॉस्फेट ग्रुप असेल तो फॉस्फेट त्याचा जो थर्ड बॉन्ड असेल, फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी जो असेल तो मोर एनर्जीवाला बॉन्ड असेल. आता ही जी काही ATPचं कन्वर्जन एनर्जीमध्ये होत असतं तेव्हा ATPचं कन्वर्जन ADPमध्ये होतं आणि हे कन्वर्जन ADPमध्ये होत असताना जो हा तुम्हाला दिसतोय थर्ड फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होतो आणि ADP म्हणजेच ॲडेनोसिन डायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म होतो. म्हणजे बघा इथे तुम्हाला दिसत असेल ॲडेनिन आणि रायबोज मॉलिक्यूल तसेच राहिले, टू फॉस्फेट्स ग्रुप तसाच राहिला आणि थर्ड जो हा एनर्जीवाला फॉस्फेट मॉलिक्यूल जो होता तो ब्रेक झाला आणि हाय एनर्जी इज रिलीज्ड फ्रॉम दी थर्ड फॉस्फेट ग्रुप. दिस इज कॉल्ड इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स मॉलिक्यूल आणि एनर्जी इज रिलीज्ड. सो जेव्हा ही ATP पासून एनर्जी फॉर्म होते त्याचं कन्वर्शन ADP मध्ये होतं आणि एनर्जी फॉर्म होते. दिस इज अबाउट दी ATP. ATPला सुद्धा एनर्जी करन्सी म्हटलं जातं. आता आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन बघूया. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनलाच म्हटलं जातं ETC सिस्टीम. ETC सिस्टीम म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं बघूया. मोलिक्युल्स ऑफ NaDH2 अँड FeDH2 फॉर्म ड्युरिंग ऑल अबोव प्रोसेसेस. ऑल अबोव प्रोसेसेस म्हणजे जे काही ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल जे आपण बघितलं त्याच्यामध्ये जे NaDH2 आणि FeDH2 मोलिक्युल्स तयार होतात. पार्टिसिपेट इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. जे ह्याच्यामध्ये तयार होतात ते कशामध्ये पार्टिसिपेट करतात? NAD आणि FeDH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. आता ह्या ETC मध्ये काय होतं बघूया. ETC मध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये काय होतं, 3 मोलिक्युल्स ऑफ ATP ऑप्टेन फ्रॉम NaDH2. एका NaDH2 पासून किती मोलिक्युल्स तयार होतात? 3 मोलिक्युल्स ऑफ ATP. ATPचे 3 मोलिक्युल्स तयार होतात. FAD पासून आता 2 मोलिक्युल्स ऑफ ATP फ्रॉम each FADH2. आता एका FADH2 पासून किती मोलिक्युल्स होतात? 2 मोलिक्युल्स ऑफ ATP. ATPचे 2 मोलिक्युल्स तयार होतात. वॉटर मोलिक्यूल अल्सो फॉर्म्ड इन दिस रिॲक्शन. ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं? वॉटर मोलिक्यूल अल्सो फॉर्म होतो. So electron transfer chain reaction is operated. So next point असेल
Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. आता ही जी काही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आहे ते कुठे कुठे होते, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होते. Thus the molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration. आता आपण काय बघितलं, ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज कुठे होतो, एरोबिक रिस्पायरेशन मध्ये हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. अँड मोलिक्युल ऑफ CO2 अँड वॉटर आर प्रोड्यूस्ड अलॉंग विथ एनर्जी. वॉटर मोलिक्युल अँड CO2 मोलिक्युल आणि एनर्जी हे तिन्ही फॉर्म होतात. कशापासून फॉर्म होतात, ग्लुकोज पासून. बघा आपण हे एरोबिक रिस्पायरेशन मध्ये काय बघितलं, ग्लुकोज मोलिक्युल पासून कार्बन डायऑक्साइड, वॉटर मोलिक्युल आणि एनर्जी फॉर्म होते. कोणत्या प्रोसेस थ्रू, ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल, झॅलिक ऍसिड cycle and electron chain reaction. ह्या प्रोसेस थ्रू काय फॉर्म होते, एनर्जी फॉर्म होते. आणि ह्या तीन प्रोसेस कशामध्ये येतात, एरोबिक रिस्पायरेशन मध्ये. एरोबिक रिस्पायरेशन लक्षात आलं तुमच्या. एरोबिक रिस्पायरेशन. आता आपण बघणार आहोत अनएरोबिक रिस्पायरेशन. एनर्जी प्रोडक्शन थ्रू दी अनएरोबिक रिस्पायरेशन. आता अनएरोबिक रिस्पायरेशन म्हणजे काय, विदाउट ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन जे रिस्पायरेशन होतं त्या रिस्पायरेशनला म्हटलं जातं अनएरोबिक रिस्पायरेशन. सम ऑक्सिजन कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आता काही बॅक्टेरिया जे कसे असतात ते ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया असतील किंवा आणि कोणते ऑर्गॅनिझम असतील, दे कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन असेल तिथे हे काय होत नाहीत, ग्रो होत नाहीत. एक्झाम्पल काय आहेत, मेनी बॅक्टेरिया. Such a living organisms have to perform anaerobic respiration. असे ऑर्गॅनिझम्स काय करतात, अनएरोबिक रिस्पायरेशन परफॉर्म करतात. फॉर द एनर्जी प्रोडक्शन. कशासाठी, एनर्जी प्रोडक्शनसाठी. आता आपण बघितलं हे रिस्पायरेशन, सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये काय होतं, एनर्जी प्रोडक्शन होतं. दोन टाईप आहे, एक एरोबिक अँड सेकंड इज अनएरोबिक. अनएरोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन शिवाय जे जगतात त्यांना म्हटलं तर अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स. आणि हे काय करतात तर अनएरोबिक रिस्पायरेशन प्रोड्यूस करतात. अनएरोबिक रिस्पायरेशन मध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात. आता ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन्स आर टू स्टेप ऑफ अनएरोबिक रिस्पायरेशन. अनएरोबिक रिस्पायरेशनच्या कोणत्या दोन स्टेप आहेत, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. ह्या काय आहेत, अनएरोबिक रिस्पायरेशनच्या दोन स्टेप आहेत. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड and less amount of energy is obtained in this type of respiration. आता ह्या रिस्पायरेशन मध्ये काय होतं, ग्लुकोज इज completely oxidized. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained. आणि काय होतं, कमी प्रमाणात एनर्जी तयार होते ह्या रिस्पायरेशन मध्ये. लक्षात आलं तुमच्या. अनएरोबिक रिस्पायरेशन काय होतं, अनएरोबिक रिस्पायरेशन मध्ये बघा 4 पॉइंट्स बघितले आपण इथे. ऑर्गॅनिझम्स अनएरोबिक रिस्पायरेशन म्हणजे काय तर जे ऑक्सिजनच्या ऑब्सेन्स मध्ये जगतात. अनएरोबिक रिस्पायरेशन मध्ये जी काही एनर्जी प्रोड्यूस होते, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन हे दोन स्टेप्स आहेत अनएरोबिक रिस्पायरेशनच्या. त्याच्यामध्ये काय होतं, ग्लुकोज कंप्लीट ऑक्सिडाइज नाही होतं, काय होतं, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि कमी प्रमाणात एनर्जी फॉर्म होते. हे आपण कशामध्ये बघितलं, अनएरोबिक रिस्पायरेशन मध्ये. आता नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघूया फर्मेंटेशनची डेफिनेशन बघूया.
Pyruvic acid produced through the glycolysis is converted into the other organic acid or alcohol with the help of some enzymes in this process. This is called as a fermentation. या प्रोसेसला काय म्हटलं आता? फर्मेंटेशन प्रोसेस म्हटलं जातं. तर पायरुविक ॲसिड, आता बघूया फर्मेंटेशन म्हणजे काय. तर पायरुविक ॲसिड जे आपण बघितलं कुठे प्रोड्यूस होतं, ग्लायकोलायसिसमध्ये प्रोड्यूस होतं. त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार? ऑर्गॅनिक ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये कन्वर्शन होणार. कशाच्या मदतीने होणार? सम एन्झाईमच्या मदतीने होणार. तर ह्या प्रोसेसला काय म्हटलं आता? फर्मेंटेशन म्हटलं. तर लक्षात घ्या, पायरुविक ॲसिडचं कन्वर्शन ग्लायकोलायसिस पायरुविक ॲसिड जे ग्लायकोलायसिसमध्ये प्रोड्यूस होतं त्याचं कन्वर्शन ऑर्गॅनिक ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये काही एन्झाईमच्या मदतीने होतं. त्या प्रोसेसला म्हटलं आता फर्मेंटेशन. आता ही डेफिनेशन आपल्याला लर्न करायची. हे डेफिनेशन लर्न करताना आपण ती 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. ग्लायकोलायसिस पर्यंत, त्याच्यानंतर इज कन्वर्टेड इनटू द ऑर्गॅनिक ॲसिड्स और अल्कोहोल आणि नेक्स्ट विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. हा थर्ड पार्ट राहील. बघा आता लर्न करायला कशी सोपी आहे. पायरुविक ॲसिड इज प्रोड्यूस थ्रू द ग्लायकोलायसिस, हे एक सेंटेन्स असेल. इज कन्वर्टेड इनटू द अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स और अल्कोहोल. थर्ड मध्ये विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. दिस इज कॉल्ड ॲज अ फर्मेंटेशन. त्याला म्हटलं तर फर्मेंटेशन. लर्न करून बघा. लर्न करायला खूप सोपी जाईल तुम्हाला. आता एक्झाम्पल्स बघूया. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स also perform anaerobic respiration instead of aerobic respiration. आता काही हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स जरी ते एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तरी ते काय करतात? अनएरोबिक रिस्पायरेशन परफॉर्म करतात. सो आता आपण हे बघितलं एरोबिक रिस्पायरेशन आणि अनएरोबिक रिस्पायरेशन. एरोबिक रिस्पायरेशन मध्ये आपण 3 स्टेप बघितल्या. कोणत्या? फर्स्ट स्टेप आपण कोणती बघितली? ग्लायकोलायसिस. सेकंड स्टेप आपण बघितली ट्रायकार्बोझॅलिक ॲसिड किंवा क्रेब्स सायकल. थर्ड स्टेप मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता हे जे आपण एरोबिक अँड अनएरोबिक रिस्पायरेशन बघितलं ते आपण चार्ट थ्रू बघूया. द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू दी एरोबिक रिस्पायरेशन. आता एरोबिक रिस्पायरेशन आपण थ्री कंपाउंड्स बघूया. लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. आता हे जे काही लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे काय आहेत? दे आर अ सोर्स ऑफ एनर्जी. आपण ह्यांच्यापासून एनर्जी मिळवणार आहोत. सो लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन जे एरोबिक रिस्पायरेशन मध्ये पार्टिसिपेट करतील त्यांचं कन्वर्शन बघूया. फॅटी लिपिडचं कन्वर्शन फॅटी ॲसिड्स मध्ये. कार्बोहायड्रेट कशामध्ये एंटर करतो? ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये. कार्बोहायड्रेटचं कन्वर्शन ग्लायकोलायसिस कार्बोहायड्रेट इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. तो कशाच्या फॉर्म मध्ये असतो? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये असतो. तो कशामध्ये कन्वर्ट करेल? ग्लायकोलायसिस मध्ये पार्टिसिपेट करेल ग्लुकोज. नेक्स्ट इज अ प्रोटीन. प्रोटीनचं कन्वर्शन अमायनो ॲसिड्स मध्ये होतं. आता हा जो काही ग्लायकोलायसिस आहे, ग्लायकोलायसिस पासून काय तयार होतं आपण बघितलं. ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं कन्वर्शन कशामध्ये होतं? पायरुविक ॲसिड मध्ये होतं. आता हे जे काही फॅटी ॲसिड्स असतील, पायरुविक ॲसिड असेल आणि अमायनो ॲसिड असेल, ह्यांचं कन्वर्शन कशामध्ये होणार? ॲसिटिल को एन्झाईम म्हणजेच ॲसिटिल CoA एन्झाईम्स मध्ये ह्याचं कन्वर्शन होईल. सो फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड आणि पायरुविक ॲसिड ह्यांचं कन्वर्शन ॲसिटिल कोएन्झाईम्स A मध्ये होणार. ॲसिटिल कोएन्झाईम इज एंटर इनटू द क्रेब्स सायकल्स म्हणजेच TCA सायकल जी आपण ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड सायकल म्हटलंय. तर आता हे क्रेब्स सायकल्स मधून काय बाहेर पडतं? कार्बन डायऑक्साइड, वॉटर मॉलिक्यूल अँड एनर्जी ही बाहेर पडते. सो दिस इज अबाउट द एरोबिक रिस्पायरेशन. आता हे आहे आपलं एरोबिक रिस्पायरेशन. लक्षात आलं तुमच्या? लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स. लिपिडचं कन्वर्शन फॅटी ॲसिड्स मध्ये, कार्बोहायड्रेट ग्लायकोलायसिस मध्ये एंटर करतो.
प्रोटीन्सचं कन्वर्शन अमायनो ॲसिड्समध्ये, ग्लायकोलायसिसचं पायरुव्हिक ॲसिड्समध्ये, पायरुव्हिक ॲसिड्स फॅटी ॲसिड्स आणि अमायनो ॲसिड पासून ॲसिडिल कोएन्झाइम ए बनतं. हे ॲसिडिल कोएन्झाइम्स एंटर इन अ क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलमधून जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल आणि एनर्जीच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात. दिस इज अबाउट दी एरोबिक रिस्पायरेशन. आता आपण बघूया अनएरोबिक रिस्पायरेशन. अनएरोबिक रिस्पायरेशन. तर अनएरोबिक रिस्पायरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर सेल. आता हे जे काही अनएरोबिक रिस्पायरेशन आहे, आता आपण बघितलं की ग्लुकोजचं कन्वर्शन. आता हे जे काही अनएरोबिक रिस्पायरेशन आपण डिस्क्रिप्शनमध्ये काय बघितलं, दे आर ग्लुकोजचं कन्वर्शन ग्लुकोज एंटर इन अ ग्लायकोलिसिस. ग्लुकोज कशामध्ये एंटर करतो, ग्लायकोलिसिसमध्ये. आता हा ग्लायकोलिसिसमध्ये एंटर केल्यावर पायरुव्हिक ॲसिड फॉर्म होतो. पायरुव्हिक ॲसिड आणि पायरुव्हिक ॲसिड, त्याचे पायरुव्हिक ॲसिडचे 3 मॉलिक्युल्स फॉर्म करेल. फर्स्टचं होईल फर्मेंटेशन. फर्स्ट मॉलिक्यूल पायरुव्हिक ॲसिडचं फर्मेंटेशन पासून काय तयार होईल, अल्कोहोल. अल्कोहोल हे कोणामुळे होतं, तर ईस्ट सेल्समुळे होतं. हे जे तुम्हाला लास्ट पॉइंटमध्ये दिलेत, हे जे लास्ट दिलेले आहेत ते आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे कशासाठी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत, जे तुम्हाला ह्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात ते दिलेले आहेत. म्हणजेच बघा, ग्लायकोलायसिसमध्ये जेव्हा ग्लुकोज मॉलिक्यूल इज एंटर इंटू द ग्लायकोलायसिसमध्ये एंटर केल्यावर तो पायरुव्हिक ॲसिडमध्ये कन्वर्शन करेल. 3 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिड. हे जे 3 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिडचं तिघांचे फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन झाल्यावर पहिल्या मॉलिक्यूलपासून अल्कोहोल तयार झालं. सेकंडमध्ये डिफरंट प्रोडक्ट्स तयार झाले, म्हणजेच एक्झाम्पल विनेगर किंवा विटॅमिन्स तयार झाले. थर्ड मॉलिक्यूलपासून लॅक्टिक ॲसिड तयार झालं. आता हे आता हे अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम काम करतो, ईस्ट. आता हे जे काही डिफरंट प्रोडक्ट म्हणजे विनेगर अँड विटॅमिन जो आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट करतात. आणि हे लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शनमध्ये इरेथ्रोसाइट्स अँड इरेथ्रोसाइट्स ही लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करते. लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन इरेथ्रोसाइट्स मसल सेल्स मध्ये होते. सो दिस इज अबाउट दी अनएरोबिक रिस्पायरेशन. हे काय आहे, अनएरोबिक रिस्पायरेशन. लक्षात आलं तुमच्या फ्लो चार्ट. अनएरोबिक रिस्पायरेशनचा खूप सोप्या, लक्षात ठेवायला. बघा परत एकदा बघूया. ग्लुकोजचं कन्वर्शन ग्लुकोज ग्लायकोलिसिसमध्ये एंटर करतो, त्याचं कन्वर्शन पायरुव्हिक ॲसिड्स 3 मॉलिक्यूल लिहायचे तुम्हाला. नेक्स्ट फर्मेंटेशन. मग लक्षात काय ठेवायचं आहे, एकदा फक्त हे पार्ट लक्षात ठेवला, हा तर पार्ट 3 ह्याचा सेम आहे. मग ह्याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त प्रोडक्ट लक्षात ठेवायचे. एकामध्ये अल्कोहोल, याच्यामध्ये डिफरंट प्रोडक्ट्स, लॅक्टिक ॲसिड, याच्यामध्ये विनेगर, विटॅमिन्स. आता अल्कोहोलमध्ये ईस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स, डिफरंट प्रोडक्ट्समध्ये विनेगर, ह्याच्यामध्ये वेरियस मायक्रोब्स, आणि थर्ड ह्याच्यामध्ये इरेथ्रोसाइट्स अँड मसल सेल. ओके फ्रेंड्स, दिस इज अबाउट दी एरोबिक रिस्पायरेशन अँड अनएरोबिक रिस्पायरेशन. आपण आता इथे सेल्युलर रिस्पायरेशन हा पार्ट कंप्लीट केला. हा फर्स्ट पार्ट कंप्लीट केला. हॅलो, तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा. अँड जर तुमच्या काही क्युरीज असतील, डिफिकल्टीज असतील किंवा कोणत्याही पॉईंट्स लर्न करायला अवघड जात असेल तर प्लीज राईट इन अ कमेंट बॉक्स. मी तुम्हाला त्याचा आन्सर देईल, कसं लर्न करायचं, कसं लक्षात ठेवायचं. अँड प्लीज प्रेस दी बेल आयकॉन फॉर दी नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू फ्रेंड्स.